वेलकम यू ऑल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज काय स्पेशल या चॅनल मध्ये. मी श्रेया कळमकर. आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी. तुम्ही इथे बघू शकता इन्ग्रेडियंट सर्व रेडी आहेत. सो आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे साबुदाणा. तो मी आधीच 2 तास भिजवून ठेवला होता आणि हा छान भिजलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे आलू. आलू हे छान आम्ही त्याचे पतले पतले स्लाइस कापून ठेवले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचा कूट. हा पण छान मिक्सर मधून काढून घेतला आहे. आणि नंतर हिरवी मिरची ही पण कापून घेतली आहे. आणि जो मेन असणार आहे जे छान चव देईल ते म्हणजे मिरे. याला आपण मिक्सर मधून पण काढून घेऊ शकतो किंवा आपण डायरेक्ट पण त्यात घालू शकतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल, मीठ आणि जिरं. पहिल्यांदा कढई ठेवून घेतली आहे आपण आणि त्यात आपण घालणार तेल. हे अंदाजे 3 पळी तेल असेल. तेल छान तापून झाल्यावर त्यात आपण घालूया जिरं. हिरवी मिरची, आलू, आपण सगळे इन्ग्रेडियंट्स तेलात घातलेत. आता छान याला आलूला वाफ येण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आलू हा छान शिजून झालाय, तुम्ही बघू शकता. आपण यात शेंगदाण्याचा कूट टाकतोय आत्ताच, कारण की जर आपण हे तेलात छान भाजून घेतले तर छान क्रिस्पी टेस्ट येईल. चवीनुसार मीठ घालूया. याच्यावर आपण झाकण ठेवूया जेणेकरून 2 ते 3 मिनिटं छान वाफ दबेल. आवडीनुसार तुम्ही यात लिंबू घालू शकता आणि लिंबू सोबत थोडीशी साखर सुद्धा, जेणेकरून छान टेस्ट येईल आंबट गोड. तर साबुदाणा खिचडी आपली तयार आहे, बघू शकता. आपण ही आता बाउल मध्ये काढून घेऊया, सर्व करूया. फायनली आपली उसळ रेडी झाली आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास डू फॉलो माय चॅनल, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.